आमचं मत आमचं आजही असंच म्हणणं आहे. हे प्रश्न खरं तर आम्ही सांगतोय म्हणून आम्हाला विचारण्यापेक्षा ट्रोल करणाऱ्याला विचारा, याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं उत्तर आहे. आम्ही तर कधीच पत्रकार तुम्ही केलेला, मग आंबेगाव तालुक्यातला पत्रकार असो नाही तर महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातला पत्रकार असो, भूमिका तुम्ही जर मांडली नसती तर आम्हाला ती तितक्या बारकाईने समजलीच नसती. तुमचं आम्ही कौतुकच करणार, शेवटी भूमिका मांडणाऱ्याचं कौतुक केलं पाहिजे. ते समजलं नसतं तर आम्ही काय केलं असतं. केवळ आंबेगाव तालुक्यात चळवळ उभी राहते, 5 जिल्ह्यांमध्ये काम केली, 5 जिल्ह्यांमध्ये तुमचं कौतुक आहे, पण 5 जिल्ह्यांमध्ये सुद्धा ही चळवळ उभी राहायला पाहिजे. म्हणूनच तुम्ही सुद्धा राज्यव्यापी चळवळ उभी करा. म्हणूनच आमचं आजही या आंदोलनात असं म्हणजे 13 जण सापडलेत. पत्रकार म्हणून आम्ही तुम्हाला आणखी विनंती करतो, उद्याच्या काळात राहिलेले 13 सापडवा. सापडण्यासाठी तुमची भूमिका घ्या आणि नुसतं 13 सापडू नका, त्याच्यासोबत अन्य जे लोक आता निदर्शनात येत आहेत डोळ्याने, त्यांना सगळ्यांनी गुन्ह्याच्या अंडर घ्या आणि त्यांच्यावर कारवाई करा, असं आमचं म्हणणं आहे. एकंदर आता एक पत्रकार ही पत्रकार परिषद याच्यासाठी आहे का गेल्या आठवड्याभरात जेव्हा आम्ही ही भूमिका घेतली त्याच्यानंतर खूप पुलाखालून पाणी गेलंय. लोकांना असं वाटतंय का याच्यातलं जी कारवाई आहे त्याला जसं तुम्हाला वाटत होतं का याच्यामध्ये खूप गती नाही, 13 जण सापडले, ते जेलमध्ये गेलेत, आणखीन 13चं काय होणार, या संशयाच्या भोवऱ्यात असणार आहे. याच्यामध्ये आम्ही आशेच्या किरण आहे आमच्या मनामध्ये का जे लोक सापडत आहेत, कोड जे FBI चे अधिकारी आहेत त्यांना सगळ्यांना आम्ही भेटून आलेलो आहे आणि त्यांनी आम्हाला ज्या पद्धतीने सांगितलंय याचा अर्थ असा आहे का 100% ते याच्यामध्ये बारकाईने चौकशी करतायत. ती चौकशी समोर आल्यावर काही दिवसात आपल्यामध्ये चित्र येईल आणि जरी त्याच्यातलं परिपूर्ण चित्र आलं नाही तर आम्ही याच्या पाठीमागं सोडणार नाही. मी मागच्या वेळेस तुम्हाला आठवतंय का नाही मला माहित नाही, एक काही लोकांचा फॅक्टर आहे. मी विचारलं सामान्य माणसाची मानसिकता काय आहे, काल काय खाल्लं हे जर आज विचारलं तर विसराळू पद्धतीची मानसिकता आहे. पण आणि समोरच्या मंडळींनाही हेच वाटतंय का 2-5 दिवस हा प्रश्न शिळा पडला की लोक विसरून जातील, नंतर पुन्हा एकदा आम्ही सामाजिक आपल्या जीवनामध्ये येऊ. पण आम्ही तुम्हाला सामाजिक जीवनाच्या येण्या अगोदर जाहीरपणे सांगतो, तुम्ही दोषी असाल तर निश्चितपणे प्रायचित्त घ्या आणि त्याच्यावर काम करा. प्रायचित्त घ्या आणि तुम्ही निश्चितपणे कुठे यायचं तिला. आम्ही लोकांना आणि समाजाला या प्रश्नाच्या संदर्भात विसर पडून देणार नाही, कारण कॅन्सरग्रस्त माणूस हा सांगून कोणाच्या कुटुंबात जन्माला येत नाही. आज प्रत्येकाच्या तपासून पहा, 100-200 सांगितले. माझ्या परिसरात तर मी माझ्या सख्या 2 बहिणी ह्या कॅन्सरने गेलेल्या आहेत. त्यामुळे कॅन्सरला निमंत्रण देणाऱ्या कोणत्या माणसाला सोडू नये अशी माझी भावना आहे. तुम्ही आता एकत्रितमध्ये आंदोलन केलं पाहिजे, नंतर स्वतंत्र पत्रकार परिषद, आज तुम्ही स्वतंत्र घ्या. नेमकं म्हणजे विरोधकांमध्ये काय फुटपट टीका काय नाही, असं आहे. ही पत्रकार परिषद मुळातच आम्ही सांगितलंय का गेल्या काही दिवसामध्ये वळसे पाटलांनी खुलासा करण्यासाठी किंवा संवाद साधण्यासाठी जी काही भूमिका मांडली, आम्हाला वाटत होतं ते भूमिका मांडतील. त्यांनी भूमिका मांडली व्यक्तिगत टीका टिप्पणीमध्ये, ते त्यांच्या व्यक्तिगत टीका टिप्पणीमध्ये गेले. त्यांनी त्यांची व्यक्तिगत टीका टिप्पणी असल्यामुळं त्यांनी त्यांची पत्रकार परिषद घेतली. आमच्यावर टीका टिप्पणीपेक्षा आम्हाला प्रश्नाचं गांभीर्य आहे. आम्हाला याच्या शोध मोहिमेत जायचंय. आम्हाला ही शोध मोहीम होईल, जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही थंड बसणार नाही, हे सांगण्यासाठी आजची पत्रकार परिषद. तर मला सांगतो आता आहे ना, हा एकाचं काम एकच आहे की तुम्ही करा भेसळ, त्यातले मलाही मला द्या, तुम्ही खा आणि मी खातो. अशा प्रकारे सर्व यंत्रणा आपल्या तालुक्यात चालू आहे. आणि ती चालू असताना ते सापडायचं काम कसं आहे माहिती आहे का, की त्याची मुळं सापडली. आता आम्ही मुळं शोधतो, मुळं सापडल्यानंतर खोडं ऑटोमॅटिक सापडणार आहे. आता आम्ही मुळांच्या बरोबर पाठी लागत खोडापर्यंत पोहोचतो. 4 ते 5 दिवसात त्या खोडापर्यंतची पूर्ण इत्यंभूत माहिती आम्हाला मिळेल. ती मिळाली का त्याचं सीलबंद पाकिट फॉरेन्सिकसाठी मी देणार. फॉरेन्सिकमध्ये त्याची ऑथेंटिकिटी आली की हे 100% तुम्ही जे शोधलंय ते ऑथेंटिकेट आहे, ते ऑथेंटिक आलं, हे सगळं तुम्हाला मी कॉपी देणार आणि मग तुम्हीच तुमचा आका त्या कागदावर बघणार, तो आका कोण. काही
दोन हजार 24 नाही, जेव्हा पहिला गुन्हा या तालुक्यामध्ये भेसळ दुधाचा झाला त्यावेळेस पासून याच्यामध्ये निश्चितपणे काही ना काही होत आहे. हे सगळं तपासण्याची यंत्रणा, स्वतंत्र यंत्रणा, FDI खातं एवढं पारदर्शक नव्हतं. ते आज तुकाराम मुंडे आल्याने ते चेंज झालेलं आहे. लोकांची विश्वासार्हता वाढलेली आहे. ही व्यक्ती सापेक्ष विश्वासार्हता आहे. ही आजही पूर्ण FDI वर कोणाचा भरोसा आहे असं नाही. मला पाहतोय काही डेऱ्यांमध्ये वरतून लॉक केल्यात, पण रात्री 10-11 वाजता त्याच्यामध्ये आजही डेअरीमध्ये दुधाचं कलेक्शन करताय. साईडने चाललंय. बॅक साईडनी डेअरी चालवताय. ही वस्तुस्थिती आहे. हो आपल्या चालू आहे. ही माहिती आम्ही समोरच्यांना देतोय. दिली आम्ही काल. दिली आहे. काल सिल्वर पाकिटात दिली आहे. शिलव्यामध्ये एक डेअरी आहे जिने 2-3 दिवस रात्री 10 नंतर कलेक्शन केलं. त्याचे मी फोटो आणि ते सगळं FDI ला पाठवलं.